डॉक्टर सतीश पाटील, डॉक्टर अनिल शिंदे, जिल्ह्याचे नेते आणि विद्यार्थी, जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील, निरीक्षक भास्करराव काळे यांचे विचार या ठिकाणी आपण ऐकले. ते वर्ध्याचे तरुण नेते कवाळ गुरुजी, श्याम पाटील, करण पवार, जगदीश पाटील, रमेश महाजन, प्रतिभाताई शिंदे, महानंद पाटील, राष्ट्रीय चळवळीचे या तिन्ही पक्षाचे महत्त्वाचे नेते आणि उपस्थित सरकारी बंधू वगैरे. महाराष्ट्राची निवडणूक आली आणि त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा कारभार कोणी आणि कसा करायचा याबद्दलचा तुमचा निर्णय उद्याच्या निवडणुकीमध्ये घ्यायचा आहे. 2 उमेदवार या ठिकाणी आहेत. एक डॉक्टर सतीश अण्णा ज्यांची खून सुतारी वाजवणारा माणूस आहे, आणि डॉक्टर अनिल शिंदे त्यांची खून हाच आहे. माझी खात्री आहे हे दोन्ही खुणा तुम्ही लक्षामध्ये ठेवाल आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बदल करायचा हा विचार आम्ही करतो. तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने शक्ती द्या. लोकसभेची निवडणूक झाली अर्धा महिन्यापूर्वी. चिंता होती लोकांना की लोकसभा आणि देशाचे नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कुठल्या बाजूने येणार आहेत. त्यांनी प्रचारच सुरू केला. मुझे 400 सीट दीजिए. सरकार बनवायला 400 जागेची गरज नाही, पण त्यांनी सांगितलं की मला 400 खासदार हवेत. लोकांना शंका आली, गरज नसताना हे जागा लोक कशाला हवेत. हे सगळे काहीतरी कारण वगैरे दिसत आहे. मोदी साहेबांचे एक सहकारी केंद्रामध्ये राज्यमंत्री होते, त्यांचं नाव हेगडे, आणि हे वर्गेवरून निवडणूक लढत होते भाजपला असेल. त्यांना प्रश्न विचारला की 400 जागा कशासाठी पाहिजे, याची आवश्यकता नाही. त्यांनी खरं त्यांच्या मनाचं उत्तर दिलं आणि ते म्हणाले की 400 जागा जोपर्यंत आम्हाला येत नाही तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली आहे ती घटना आम्हाला बदलता येणार नाही. म्हणजे घटना बदलायचा विचार त्यांच्या मनात होता. ते हेगडेंनी एकट्याने सांगितलं असं नाही. त्यांचेच एक उमेदवार राजस्थानमध्ये निवडणूक लढत होते, त्यांचं नाव ज्योती मिर्झा, त्यांनी तेच सांगितलं. उत्तर प्रदेशमध्ये त्यांचा एक उमेदवार होता, त्यांनी तेच सांगितलं. म्हणजे या सगळ्या लोकांच्या हातामध्ये बाबासाहेबांची घटना याच्यात काहीतरी दुरुस्ती करण्याचा सर्वांचा भाग होतो. या देशाला एकसंध ठेवण्याचं काम कुणी केलं असेल तर घटनेने केलं, संविधानाने केलं. आणि हे संविधान घटना कुणी दिली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. स्वातंत्र्य मिळून पहिल्या 5 वर्षात 4 वर्षामध्ये ही घटना झाली 1950ला. आणि आजपर्यंत हा देश एकसंध राहिला त्याचं महत्त्वाचं कारण आंबेडकरांनी दिलेली ही घटना आहे. आणि त्या घटनेमध्ये बदल करायचं काम मोदी करू इच्छित होते.
आणि लोकांनी देशामध्ये या फसव्या जागृती केली. त्याला विरोध करायचा असेल तर विरोधी पक्षाचे लोक आम्ही एकत्र करायचा प्रयत्न केला. इंडिया नावाची आघाडी काढली. त्या इंडिया आघाडीमध्ये मी होतो, सोनिया गांधी होत्या, राहुल गांधी होत्या, समाजवादी पार्टीचे नेते होते, काँग्रेसचे नेते होते, डाव्या कम्युनिस्ट पार्टी, उजव्या कम्युनिस्ट पार्टी त्यांचे नेते होते. आणि या सगळ्यांना एकत्रित करून आम्ही ठरवलं काय वाटेल ते किंवा देऊ, घटनेची चिरफाड करण्याचा त्यांचा डाव हा हळूहळू राहिला नाही. योग्य झाली. आम्हाला स्वच्छ बहुमत मिळालं नाही. जागा वाढल्या. या महाराष्ट्रामध्ये 5 वर्षापूर्वी जी निवडणूक झाली त्या 5 वर्षाच्या निवडणुकीत लोकसभेला काँग्रेसला 1 जागा होती. आमच्या राष्ट्रवादीवर 4 जागा होत्या. पण आम्ही आमचं म्हणणं लोकांच्या समोर मांडलं आणि तुम्ही लोकांनी महाराष्ट्राच्या जनतेनं 48 पैकी 31 जागा आमच्या निवडून दिल्या. आणि सर्व देशामध्ये हे चित्र राहिलं आणि त्याचा परिणाम घटनेत दुरुस्त करण्याचा भाव हे योजनेला त्या ठिकाणी करता आले. खरं म्हणजे तर त्यांना सरकार बनवणं हेच अवघड होतं. पण आंध्रचे मुख्यमंत्री त्यांना बरोबर घेतलं, त्यांना वळून राहिलं. मध्य बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार त्यांना बरोबर घेतलं आणि त्या दोघांच्या मदतीनं सरकार बनवण्याचं काम राज्यकर्त्यांनी केलं. आणि ही स्थिती देशामध्ये होतं. काय केलं त्यांनी सत्ता हातात घेऊन? कोणते निर्णय घेतले? काय अवस्था आहे देशामध्ये शेतकऱ्यांची? काय अवस्था आहे या देशाच्या तरुण पिढीची? काय अवस्था या देशाच्या आमच्या भगिनीची? सांगितलं जातं की आम्ही हे केलं ते केलं. आजच्या वर्षात महाराष्ट्रामध्ये गेल्या 8 महिन्यामध्ये 900 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. 900 शेतकऱ्यांनी. का त्यांना असं वाटलं की सोन्यासारखा जीव द्यावा, आत्महत्या करावी? काळ्या ऐशी लावून राखणारा हा शेतकरी या रस्त्यावर जातो का? आणि त्याचं महत्त्वाचं कारण तो कर्जबाजारी व्हायला लागला. त्याच्या मालाची किंमत त्याला मिळत नाही. जो माल या ठिकाणी आपण बनवतो, पिकवतो, त्याला उत्पादन खर्चाचा विचार करून जास्त किंमत मिळत नाही. आणि तो कर्जबाजारी झाल्याच्या नंतर दारामध्ये सावकार किंवा बँक ज्यावेळी उभी असते त्याच्या घरातील भांडी कुंडी काढली जातात, त्याच्या आवडीचा पंचनामा होतो, त्यावेळी त्याला तो सहन होतोय आणि तो विष होतो आणि जीव देतो. हे महाराष्ट्रात घडलेलं आहे. मला आठवतं आहे मी मागे जिल्ह्यामध्ये आलो होतो तेव्हाही सांगितलं होतं. माझ्याकडे शेती खात्याचं काम होतं देशाचं. आणि एक दिवशी माझ्याकडे माहिती आली यवतमाळ जिल्ह्याच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. मी कलेक्टरला फोन लावला, विचारलं कारण काय? त्यांनी सांगितलं आर्थिक कारण. मला झोप नाही. दुसऱ्या दिवशी उठल्याच्या नंतर त्यावेळी मुख्य प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग होते. त्यांच्याकडे मी गेलो आणि त्यांनी सांगितलं की शेतकरी आत्महत्या करतोय याच्या इतकी वाईट गोष्ट आपल्याला राज्यात नाही. आणि आपण समजून घेतलं पाहिजे की हा शेतकरी का आत्महत्या करतो आणि त्याचं कारण असेल तर ते दुरुस्त करण्याच्या संबंधीचा निकाल आपण घेतला पाहिजे. आणि ते करायचं असेल तर उद्याच्या उद्या आपण यवतमाळला जाऊ. त्यांनी मान्य केलं. आम्ही दोघंही यवतमाळला आलो. त्या गावात गेलो.
ज्या घरात आत्महत्या केली त्याच्या कुटुंबाच्या लोकांना भेटलं. त्याची बायको होती, लग्न ठरलेली मुलगी होती, कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा होता. माऊलीला विचारलेले, तुझ्या मालकाने काय जीव दिला? तिला रडणं आवडले नाही. तिच्या डोळ्याचं पाणी येत होतं सारखं. तिला बोलता येत नव्हतं. आम्ही धीर दिला तिला आणि तिला म्हणलं की कारण सांग, आम्हाला हे दुरुस्त करायचे. तिने सांगितलं, फराशीचं पीक घेतलं होतं, पीक चांगलं आलं आणि नंतर भाव पडले. घेतलेलं कर्ज हे परत करता आले नाही. दुसऱ्या वर्षी सोयाबीनचं पीक घेतलं होतं, उत्पादन खर्च वाढवला, उत्पन्न आलं नाही आणि त्यामुळं डोक्यावरचं कर्ज वाढलं. दोन्ही पिकांच्याबद्दल पीक गेलं पण कर्ज राहिलं. ते कर्ज बँकेचं होतं, बँकेचं थकलं म्हणून खाजगी सावकाराचं होतं. आणि या दोघांनी सुद्धा माझ्या नवऱ्याला नोटिसा दिल्या वसुलीच्यासाठी आणि पैसे देण्याची ताकद माझ्या नवऱ्याची नव्हती. आणि त्याच्यावर सावकार एक दिवशी दारात आला, माझी कुंडी काढली, माझ्या अवधूचा पंचनामा झाला, माझ्या लेकीचं लग्न ठरलं होतं, लहानीचे लग्न मोडलं आणि माझ्या नवऱ्याला ते काही सहन झाले नाही. आणि दुसऱ्या दिवशी तो बाजारात गेला, इंजिनची वाटली घेतली आणि गटागटा खेळला आणि जीव देऊन टाकला. काय दोष होता त्या शेतकऱ्याचा? त्याच्या मालाला किंमत मिळत नाही. कष्ट केले, पीक काढलं आणि त्या कष्टाची मेहनतीची फळ पदामध्ये फरक नाही, हा त्याचा दोष आहे. आणि हे घडलं त्या ठिकाणी. आणि असं चित्र देशामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये सतत होत आहे. आम्ही लोक खोलत गेलो दिल्लीला, प्रधानमंत्र्यांना सांगितलं याचं उत्तर शोधलं पाहिजे. त्यांनी सांगितलं तुम्हाला योग्य असेल ते करा. 8 दिवस माहिती घेतली आणि 8 दिवसांनी केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतला की देशाच्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं 70,000चं कर्ज माफ करून टाकलं. तेव्हा त्या ठिकाणी मोकळं केलं. हे करण्याची आवश्यकता होती. पण आजच्या सरकारच्याबद्दल काहीही करायचं आहे नाही. आज हीच अवस्था आहे. आज शेतकरी कर्जबाजारी झाला. काळ्याशी इमान राखतो तो सरकार जात आहे. त्याच्या मालाची किंमत त्याला मिळत नाही. आणि प्रधानमंत्री त्यांचे सहकारी जेलला जात आहेत, पण या मुद्द्यामध्ये ते हात घालत नाही. ही त्यांची अवस्था आहे. महिलांची अवस्था तीच आहे. आज या देशामध्ये महिलांच्यावर अत्याचार केले जातात. महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये बदलापूर नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी 2 लहान मुलींचा अत्याचार केले गेले. ते घडलं तिथं. किती ठिकाणची उदाहरणं सांगू. मुलींच्या स्त्रियांच्यावर अत्याचार केले जातात. आणि अत्याचार केल्याच्या नंतर त्याची वेगळी स्थिती निर्माण करून सर्व राज्याच्या देशाच्या भगिनींना संरक्षणाचा निकाल घेण्याच्या ऐवजी काही वेगळे कार्यक्रम घेतले. त्यांनी सांगितलं की लाडक्या बहिणीला आम्ही पैसे दिले. चांगली गोष्ट, माझा काही त्याला विरोध नाही. पण लाडक्या बहिणीला तुम्ही पैसे दिले, आज त्या लाडक्या बहिणीची अवस्था काय? तुम्ही तिच्या हातात पैसे ठेवले, पण तिच्यावर जे हल्ले होतात, तिच्यावर जे अत्याचार होतात, त्याचं सुटका करण्याच्यासाठी काय केलं? महाराष्ट्रामध्ये मध्यंतरी केंद्र सरकारने माहिती दिली की 9,000पेक्षा जास्त मुली महाराष्ट्राच्या गायब झालेल्या. त्याचा पत्ता लागत नाही.
9,000 मुली तुमच्या आमच्या घराच्या आज कुठे गेल्यात माहिती नाही, कुणी अपहरण केलं माहिती नाही. आणि या संबंधीचा प्रश्न विचारला तर सरकार झुंकून बघायला तयार नाही. आज ही स्त्रियांची अवस्था आहे, तरुणांची हीच अवस्था. तुम्ही लोकांनी शिक्षण संस्था चालवल्या, मुलं शिकली, पदवीधर झाली, कष्ट करण्याची तयारी त्यांची. मी सगळ्या महाराष्ट्रामध्ये सतत सांगतोय की शेतकऱ्याच्या घरात 2 मुलं असली तर एकाने शेती करावी आणि एकाने नोकरी करावी. ती नोकरी मिळत नव्हती. आज त्याचा फटका नाही आणि त्याचा परिणाम आज या तरुणांच्यामध्ये एक प्रकारचं नैराश्य हे आलेलं आहे. जी तरुण पिढी देश उभा करू शकते तेवढी शक्ती त्यांच्यात आहे. तो तरुण आज कामाधामाच्यासाठी गावभर हिंडतोय, अर्ज करतोय, त्याच्या पदामध्ये नोकरी करत नाही. ही अवस्था त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळते. अशा अनेक गोष्टी आहेत की या राज्यामध्ये या देशामध्ये घडतात, पण राज्यकर्ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. आणि म्हणून त्याला असा पर्याय एकच आहे आणि तो पर्याय राज्य बदलणं, परिवर्तन करणं. आणि आम्ही लोकांनी हा निकाल घेतला. काय वाचन झालं ते चालेल, कष्ट करू, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊ, लोकांना समजून सांगू आणि ती सत्ता बदलली पाहिजे हा विचार त्यांच्यासमोर मांडू. कारण सत्ता जोपर्यंत बदलली जात नाही तोपर्यंत तुमच्या प्रश्नाची सुटका होऊ शकत नाही. आज सत्ता परिवर्तन याची अत्यंत गरज आहे आणि त्या कामाला आम्ही लागले. आज महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकांनी एकत्रेची भूमिका घेतली. शेवटी बदल करायचं असेल ते एकट्या दुसऱ्याचं काम नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना त्यांना आम्ही विनंती केली, त्याला हातात हात घालून जाऊया महाराष्ट्राची सुटका करण्याच्यासाठी. राहुल गांधींना बोलवलं, त्यांना सुचवलं कि महाराष्ट्र में परिवर्तन करना है, अब हमारे साथ चलिए. त्यांनी येण्याचा निर्णय घेतला, मी स्वतः जाण्याचा निर्णय घेतला आणि महाविकास आघाडी नावाचे संघटन आम्ही लोकांनी स्थापन केली आणि त्याच्या वतीनं आज महाराष्ट्राच्या निवडणुका लढवण्याचा निकाल आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि लोकांना समजून सांगू की आज हा बदल केल्याशिवाय तुमचा संसार सुधारणार नाही, तुमचं जीवन सुधारणार नाही. आणि ते करण्याच्यासाठी हा प्रयत्नाची आज आवश्यकता आहे आणि त्या कामाला आम्ही लागलेले. आम्ही आघाडीच्या वतीने 5 गोष्टीची खात्री तुम्हाला देतो. ती 5 गोष्टी म्हणजे कोणत्या? महालक्ष्मी योजना नावाची योजना काढली आणि त्या योजनेतून महिलांना दर महिन्याला 3,000 रुपये दिले जातील आणि मुलींना आणि महिलांना एसटीचा प्रवास हा मोफत दिला जाईल. हा एक महत्त्वाचा निकाल आम्ही घेतला. शेतकऱ्याच्यासाठी आणखीन काही करायची गरज आहे. दिल्लीची सत्ता हातात होती तेव्हा मी 71,000 कोटी माफ करू शकलो. ही महाराष्ट्राची सत्ता आहे. एवढी मोठी रक्कम महाराष्ट्राला भेटेल करण्याची शंका आहे. तरी आम्ही विचार केला आणि जो शेतकरी कर्जबाजारी आहे त्याला 3 लाख रुपयांपर्यंत त्याचं कर्ज माफ करून टाकायचं आणि नियमित कर्ज फेडत असेल तर नियमित कर्ज फेडणाऱ्याला 50,000 रुपयाचं प्रोत्साहन भत्ता द्यायचा हा निकाल आम्ही करू इच्छितो. पण हे कधी करता येईल? महाराष्ट्राची सत्ता तुम्ही लोकांनी हातात दिली पाहिजे. तिसरी गोष्ट आहे, आज जातीमध्ये अंतर वाढवले जाते. धर्म आणि जातीच्या नावावर आज भाजपवाले माणसाच्यामध्ये समाजामध्ये कचुचा वाढवतात आणि ते रागाचे असेल ते एकंदर संपूर्ण समाजाची जाती न्याय जनगणना केली पाहिजे.
कोणता समाज, कोणता वर्ग, कोणता धर्म आज मागं आहे हे जाणून घेतलं पाहिजे आणि याच्यासाठी आरक्षण द्यावं लागेल. त्याच्यासाठी आज 50% जी मर्यादा आहे ती मर्यादा काढून टाकावं लागेल आणि आरक्षण देऊन तरुण पिढीला कष्टाने काम करण्याच्या संबंधीची संधी ही महाराष्ट्रात दिली पाहिजे. हा तिसरा मुद्दा आम्ही लोकांनी घेतला आहे. आणि तरुणांना बेकारीचं बाहेर काढायचं असेल तर जोपर्यंत त्याला नोकरी मिळत नाही तोपर्यंत महिन्याला 4,000 रुपये हा मदत त्याला केली जाईल आणि या सर्वांना योग्य रस्त्याला न्यायचं काम केलं जाईल. आज अनेक वेळेला या नसत्या रोगानं माणूस आजारी होतो. हॉस्पिटलमध्ये जायचं म्हटल्याच्यानंतर त्या हॉस्पिटलचं बिल बघितल्याच्यानंतर त्याचा आजार असतो आणि त्याचा सुटका करायची असेल तर इथे काहीतरी सवय दिली पाहिजे. आणि म्हणून आम्ही निकाल असा घेतला आहे की प्रत्येक व्यक्तीचा 25 लाख रुपयापर्यंतचा आरोग्य विमा सरकार उचलेल आणि त्या व्यक्तीला, आजारी व्यक्तीला जे औषध खाली लागेल ते सरकार फुकटपणाने देईल, त्याचे पैसे घेणार नाही. हा 5वा कार्यक्रम दिलेला आहे. या 5 गोष्टीची गॅरंटी आम्ही लोकांनी दिली. या 5 गोष्टी तुम्ही लोकांनी सत्ता हातात आल्याच्यानंतर आम्ही करण्याचा निर्धार केलेला आहे. याच्यामध्ये राहुल गांधी आहे की ज्या कुटुंबाने देशाच्यासाठी प्रचंड त्याग केला. जवाहरलाल नेहरूंनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग केला. त्यांच्या कन्या इंदिरा गांधी, त्यांची हत्या झाली तरी कुटुंबियांनी काम केलं. त्यांचे चिरंजीव राजीव गांधी देशासाठी परिवर्तन करणं, सुधारणा करणं ही खबरदारी त्यांनी घेतली. त्यांची हत्या झाली. आणि आज सोनिया गांधी असोत, त्यांचे चिरंजीव राहुल गांधी असोत यांनी ही आपल्या कुटुंबाची त्यागाची परंपरा आहे ती नजरेसमोर ठेवून काम करण्याची आणि महाराष्ट्रात आणि देशात परिवर्तन करण्याची भूमिका घेतलेली आहे. आम्ही त्यांना त्याच्यामध्ये बरोबर घेतलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे अन्य आमच्या राखीच्या सरकारनं सुद्धा त्याच्यामध्ये घेतलं आहे. या सगळ्यांना मिळून एक जबरदस्त शक्ती आम्ही उभी करू आणि राज्य बदलू, तुमचे प्रश्न सोडू. पण हे सगळं करण्याच्यासाठी तुम्हा लोकांची साथ ही मिळाली पाहिजे. आज या ठिकाणचे दोन्ही उमेदवार तुमच्यासाठी कष्ट करणारे उमेदवार आहेत. तुमच्या तालुक्याचा, तुमच्या जिल्ह्याचा चेहरा बदलेल त्यासाठी कष्ट करायची त्यांची तयारी. डॉक्टर शिंदे उत्तम प्रकारचे डॉक्टर आहेत, उत्तम प्रकारचं हॉस्पिटल चालवतात. त्यांना तुम्हा लोकांची सेवा होईल दृष्टीनं काम करण्याची मनापासूनची इच्छा आहे आणि ते शेजारच्या मतदारसंघातून उभे आहेत. आणि सतीश आहे ती समाजाच्या सेवेच्यासाठी बरेचसे कष्ट करायला तयार आहे. पाण्याचा प्रश्न असो, शेतीचा प्रश्न असो, तरुणांचा प्रश्न असो, आया बहिणींचा प्रश्न असो, त्या प्रत्येक प्रश्नाची सोडवणूक हे करणं आपलं कर्तव्य आहे. ह्या भूमिकेनं ते काम करतात. आत्ता बोलत असताना त्यांनी सांगितलं तुमच्याकडे मताची मागणी केली, ते योग्य केलं. पण त्यांनी हे सांगितलं की माझी शेवटची निवडणूक आहे. मी त्यांना एवढं सांगतो, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सभासद आहात, त्या पक्षाचा अध्यक्ष मी आहे. कुणी थांबायचं तर थांबायचं नाही, हा निकाल घ्यायचा तुम्हाला अधिकार नाही, तो माझा अधिकार आहे. आणि मी ठरवीन की तुम्ही जायचं का थांबायचं. आज डॉक्टर शिंदे असो, सतीश अण्णा असो, या दोघांना आमचा आग्रह एकच आहे की काही बाकी बोलू नका. लोकांच्या जा, लोकांचा पाठिंबा घ्या आणि लोकांच्या जीवनात बदल करायची हिंमत आपल्यामध्ये हे दाखवून एक नवीन इतिहास करा. हा जिल्हा हा कर्तृत्ववान लोकांचा, गांधी नेहरूच्या विचाराचा पुरस करणारा जिल्हा आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये बरेचसे कष्ट करणाऱ्या लोकांचा हा जिल्हा आहे. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर स्वातंत्र्याचा अर्थ
लोकांच्या जीवनामध्ये चांगला कसा होईल, चांगला कसा होईल याची काळजी घेणाऱ्या लोकांचा हा जिल्हा आहे. हा जिल्हा कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत 2 जागा कमी मिळाल्या असतील त्याची भरपाई अनेक ठिकाणी आम्ही लोकांनी केली. माझ्या भागामध्ये मी फक्त 10 जागा घेतल्या होत्या, त्याच्या 8 लोकांनी निवडून दिल्या. आणि म्हणून मागच्या निवडणुकीमध्ये इथं काही वेगळं घडलं असेल तर ते आपण दुरुस्त करू. ते दुरुस्त याच्यासाठी आपल्या लोकांचा संसार, लोकांचं जीवन हे बदलायचे, ते दुरुस्त करायचे. आणि या कामाला तुम्हा सगळ्यांची मनापासून मदत मिळेल अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी करतो. आणि पुढच्या सभेला जायला तुम्हा लोकांची परवानगी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी.